येस, ठीक आहे. राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून जुलै या असणाऱ्या महिन्यातील आपण जे 25 टॉपिक काढलेले आहेत, त्या 25 टॉपिकच्या संदर्भामध्ये 25 MCQs करंट अफेअरच्या अँगलनं कसे असले पाहिजेत आणि त्यामध्ये आयोगाचा असणारा अँगल कोणकोणता असू शकतो, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या असणाऱ्या सेशनमध्ये घेऊया. या 25 टॉपिकला तुम्ही काय करायचंय, तर कनेक्टेड पार्ट जोडायचा, म्हणजे याला थोडंसं एक्सटेंड करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपलं प्रिपरेशन कंप्लीट होणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे आपण पर मंथ 2023 हे पूर्ण वर्ष आपण कव्हर करतोय आणि त्या अनुषंगाने असणारा हा 2023 मधला जुलै या महिन्यातील असणारे जे बेस्ट 25 टॉपिक्स मला वाटले ते मी पिक केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने 25 क्वेश्चन्स आपण बघायचे. मग याच्यामध्ये पाहिलं तर पहिला क्वेश्चन बघूया आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या हस्ते फ्रान्सचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनरने सन्मानित झालेले पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. पहिले भारतीय पंतप्रधान ठरतायत त्या अनुषंगाने हा मुद्दा गाजला होता, म्हणून पहिले पीएम ठरले, बरोबर आहे. पण पहिले भारतीय व्यक्तींचा उल्लेख केला तर असं असणार नाहीये, कारण 2023च्याच कालखंडामध्ये आपण बऱ्याचशा असणाऱ्या व्यक्तींच्या लिस्टमध्ये काही भारतीय नावांचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये बघितला होता. मग त्याच्यामध्ये शशी थरूर यांच्या असणाऱ्या नावाचा उल्लेख आपण तिथं बघितलेला होता. पण जेव्हा आपण पीएम पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो त्या अनुषंगाने हा पाठ तितकाच महत्वाचा ठरतोय. म्हणजेच कुणी या ठिकाणी तर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी भारताच्या पीएमला काय केलं या ठिकाणी, तर हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान आहे, त्यांना म्हणतो आपण ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर, यांना सन्मानित केलेला आहे का, तर यस, हे लक्षात ठेवायचं. आणि नेपोलियन बोनापार्टने 1802 मध्ये याची स्थापना केलेली होती का, तर हो. पण नेपोलियनचा असणारा जो काही महाद्वीपीय संकल्पना होती ना, ज्यामध्ये ज्या देशाच्या अनुषंगाने ज्याला महाद्वीप म्हणून कन्सिडर केलं जाईल त्या प्रत्येक प्रदेशावरती त्यांना राज्य निर्माण करायचं होतं, त्याच नेपोलियन बोनापार्टला भारतातल्या असणाऱ्या राजानं सुद्धा इन्व्हाइट केलेलं होतं. मग त्यामध्ये आपण टिपू सुलतानच्या नावाचा उल्लेख करतो. मग त्यातून जो काही क्लॅशेस होणार होता त्या सगळ्या गोष्टींचा आढावा बघितला तर भारत आणि या असणाऱ्या प्रदेशांचा कोरिलेशन आपल्याला खूप जुन्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने पण दिसतो. मग लक्षात घ्यायचं, या असणाऱ्या पुरस्काराची स्थापना नेपोलियन यांनीच केली होती, त्यामुळे हेही लक्षात ठेवायचं 1802 हा संदर्भ बरोबर असेल. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2023 मध्ये इतर सुद्धा काही पुरस्कार मिळालेत का, तर त्यांचाही थोडासा अँगल याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आपल्याला. मग इथं बघतो तो म्हणजे काय, ऑर्डर ऑफ द नाईल इजिप्तचा मिळालाय का, तर हो. सोबतच कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू पापुआ न्यू गिनीनं दिलेला आहे का, तर हो. सोबतच कंपेनियन ऑफ द ऑर्डर फिजीनं दिलाय का, तर यस. आणि इबाकल पुरस्कार पलाऊ रिपब्लिकनं दिलाय का, तर तोही दिलेला आहे. म्हणजे 2023 ला स्पेसिफिक असणाऱ्या देशांकडनं जे काही ऑनररी अवॉर्ड्स देण्यात आलेले आहेत, सन्मान देण्यात आलेला आहे, त्या सन्मानांचा उल्लेख लक्षात ठेवायचा. प्लस भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान असणाऱ्या डिफेन्स मधल्या अग्रीमेंटचा मुद्दा, डिफेन्स मधल्या कोरिलेशनचा पार्ट वारंवार चर्चेमध्ये असतो, त्यामुळे हे पण लक्षात ठेवायचं. आणि फ्रान्स आल्यानंतर आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रोजेक्ट 75 नंतर प्रोजेक्ट 75I हा मूळ मुद्दा तर या ठिकाणी दिसतोच. आणि त्याच्या माध्यमातून आपण सबमरीन जे आपल्या भारतामध्ये आणलेले आहेत, 6 सबमरीन आणलेले आहेत, त्या 6 सबमरीनचा उल्लेख जर बघितला आपण तर त्याला आपण इलेक्ट्रिक बेस्ड किंवा इलेक्ट्रिक डिझेल बेस्ड असणाऱ्या सबमरीनचा उल्लेख याच्यामध्ये करतो आपण. तुम्ही मला त्या 6 सबमरीनच्या असणारी नावं जर सांगितली तर अतिउत्तम होईल. हा एक मेन मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवायचा. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं कोणते विधानं बरोबर आहेत, तर सर्व विधाने बरोबर आहेत. लक्षात घ्यायचं कुठला, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या माध्यमातून इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या माध्यमातून पीएम साहेबांचा असणारा हा सत्कार हा इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार. ठीक आहे. त्यानंतर चर्चेमध्ये येतोय तो म्हणजेच कुठला, तर FATFचा असणारा अतिशय महत्वाच्या असणाऱ्या लिस्टचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स बद्दलचा मुद्दा या ठिकाणी मोडला जातोय. आणि या FATFच्या असणाऱ्या ग्रे लिस्ट बद्दल, ब्लॅक लिस्ट बद्दल वारंवार आयोगाचा कल असतो, त्यामुळे लक्षात ठेवायचं. मग विधान काय पहा, पहिला अरब देश UAE हा आशिया पॅसिफिक ग्रुप ऑन मनी लॉन्ड्रिंग एक फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स
स्टाईल रिजनल बॉडीच्या प्लेनरी मध्ये निरीक्षक दर्जासह सहभागी होत आहे का? तर लक्षात घ्यायचं, गल्फ कंट्रीच्या असोसिएशनच्या माध्यमातून हा सगळ्यात महत्वाचा डिसिजन घेण्यात आला की या ठिकाणी या असणाऱ्या UAE ला काय करायचे, निरीक्षकाचा असणारा दर्जा या ठिकाणी द्यायचा आहे. कशामध्ये? फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स स्टाईल रिजनल बॉडीच्या अनुषंगाने या ठिकाणी हा मुद्दा आणताना दिसत आहेत. आणि महत्वपूर्ण संदर्भ म्हणजे काय लक्षात घ्यायचं, हा जो असणारा फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स आहे ना, तर तो मुळात कोणाच्या माध्यमातून आपल्याला निर्माण होताना दिसला होता, तर या असणाऱ्या G7 कंट्रीच्या माध्यमातून प्रत्यक्षात मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने दहशतवादी आतंकवाद्यांच्या असणाऱ्या कार्यांना मदत करणाऱ्या, रिस्पॉन्स देणाऱ्या, प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांच्या स्पॉन्सरशिपच्या अनुषंगाने काम करणाऱ्या देशांच्या लिस्टला तयार करण्यासाठी या असणाऱ्या ग्रुपचा उल्लेख आपण वारंवार करतो. आणि 1997 मध्ये स्थापन झालेल्या आणि तत्सम फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स स्टाईल रिजनल बॉडीच्या जागतिक नेटवर्कचा भाग असलेल्या आशिया पॅसिफिक ग्रुप ऑन मनी लॉन्ड्रिंग हा सदस्य संख्या आणि भौगोलिक आकाराच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे का? तर यस, हा सर्वात मोठा आहे. कारण का, या असणाऱ्या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचा उल्लेख केला तर याच्यामध्ये आपण किती असणाऱ्या मेंबरचा उल्लेख करतो, तर हा 40 मेंबरचा उल्लेख याच्यामध्ये करतो. आणि या 40 मेंबरचा रेफरन्स बघितला तर याच्यामध्ये 38 मेंबर हे ज्युरिडिक्शनच्या अनुषंगाने हे कंट्रीज आहेत आणि 2 याच्यामध्ये ग्रुप आहेत. यामधला एक आहे गल्फ कॉर्पोरेशनचा मुद्दा याच्यामध्ये येतो आणि दुसरा या ठिकाणी युरोपियन युनियनचा संदर्भ याच्यामध्ये येतो. तर अशा पद्धतीचा असणारा सगळ्यात मोठा ग्रुप या अंतर्गत आपल्याला दिसतो, जो मनी लॉन्ड्रिंग सारख्या महत्वपूर्ण बाबींवरती लक्ष देताना दिसतो. हा मुद्दा का बघितला? कारण 2023 ला या असणाऱ्या FATFच्या असणाऱ्या ग्रे लिस्ट मधून पाकिस्तान बाहेर पडलेला आहे. म्हणजे पाकिस्तान कंटिन्युअसली ग्रे लिस्ट मध्ये असतो. ग्रे लिस्ट मध्ये असतो म्हणजेच काय, की तो प्रूव्ह झालेला आहे की तो मनी लॉन्ड्रिंग आणि तो दहशतवादी संघटनांना मदत करतोय. त्यामुळे त्यांना त्या ग्रे लिस्ट मध्ये टाकलं जातं. पहिल्यांदा ऑब्झर्वरी लिस्ट असते आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ब्लॅक लिस्टचा उल्लेख दिसतो आणि ब्लॅक लिस्ट मध्ये आपल्याला कंटिन्युअसली कोणकोणत्या देशांचा उल्लेख दिसतो या ठिकाणी. मग याच्यामध्ये नॉर्थ कोरियाचा रेफरन्स असेल, याच्यामध्ये इराणचा रेफरन्स असेल, हे आपल्याला दिसतातच कंटिन्युअस स्वरूपामध्ये. पण त्याच्यामध्ये महत्वपूर्ण संदर्भ पाकिस्तान यातून बाहेर पडताना दिसतोय आणि आपल्या भारताच्या जवळचा असणारा नेपाळ जो आहे का, तो या ग्रे लिस्ट मध्ये कदाचित ऍड होऊ शकतो, अशी भूमिका या ठिकाणी आपल्याला समोर दिसते. म्हणून हा मुद्दा लक्षात ठेवायचा. पाकिस्तान क्वचित प्रसंगी या असणाऱ्या लिस्ट मधनं बाहेर दिसतो आपल्याला, अदरवाईज तो कंटिन्युअसली या लिस्ट मध्ये असतो. म्हणून थोडासा असणारा याच्या बेसिक मुद्द्यावरती प्रश्न तयार केलाय. त्यामुळे लक्षात ठेवायचं हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणि पहिला अरब देशाच्या अनुषंगाने UAE चा उल्लेख इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. हा महत्वपूर्ण संदर्भ याच्यामध्ये असतो. ठीक आहे. त्यानंतर मुद्दा बघा, परत एकदा भारत आणि फ्रान्सचा उल्लेख आलाय, पण हा UPIच्या दृष्टिकोनातून आलाय त्या ठिकाणी. काय पहा, भारत आणि फ्रान्सने फ्रान्समध्येच UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस कार्यान्वित करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली का? तर लक्षात घ्यायचं, हा मूळ संदर्भ 2023 ला भारताला G20चा असणारा होस्ट करणाऱ्या कंट्रीचा दर्जा मिळाला. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतानं काय केलं, तर भारतानं युरोप पासून एक UPI ची कनेक्टिव्हिटी स्वतःच्या देशापर्यंत आणली, भारतापर्यंत आणली आणि तिथून त्यांनी आपल्या असणाऱ्या व्यवस्थेच्या अनुषंगाने आशियान देशाच्या अंतर्गत सुद्धा याला एक्सपांड केलेला आहे. त्यामुळे UPI ची कनेक्टिव्हिटी आपण स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या कनेक्टिव्हिटीच्या अंतर्गत आपला महत्वपूर्ण देश सहभागीच्या अनुषंगाने पाहिला तर आपण फ्रान्सचा उल्लेख करतो, हे इथं लक्षात ठेवायचं. सोबतच पाहिलं NPCI ची उपकंपनी NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा उल्लेख करता येतं. इंटरनॅशनल पेमेंट्स आणि फ्रान्सशी असणारी लायरा कलेक्ट यांच्यातील भागीदारीमुळे फ्रान्स आणि युरोपमध्ये UPI सुरू करण्याचा हा करार झालेला आहे. म्हणजे आपण युरोपमध्ये एंट्री करत असताना फ्रान्सच्या मदतीचा संदर्भ याच्यामध्ये घेतोय आणि त्यातून ही एंट्री होताना दिसते. त्यामुळे लक्षात घ्यायचं, कोणत्या कंपनीचा उल्लेख येतो, फ्रान्सच्या लायरा कलेक्ट यांचा उल्लेख लक्षात घ्यायचा. जसं आपण सिंगापूरच्या बाबतीमध्ये पे नाव या असणाऱ्या कंपनीचा उल्लेख करतो,
याच्यासोबत सुद्धा भारताचं असणारं UPI कोलॅबोरेशन झालेलं आहे. अशा कंडिशन्स मध्ये आपण फ्रान्सच्या सुद्धा एका कंपनीचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे, कारण याच्याशी संबंधित डायरेक्टली क्वेश्चन केले जाऊ शकतात. म्हणून हा असणारा NPCI 2016 पासून या UPI ला खूप अग्रेसिव्हली आणि ग्लोबली स्प्रेड करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे याचा रेफरन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. UPI शी संबंधित असणारे मुद्दे आयोग विचारेल, त्यामुळे त्याच्याशी कनेक्टेड असणाऱ्या प्रत्येक न्यूजकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. सोबतच याच्याच माध्यमातून आपण जी काही इलेक्ट्रॉनिक करन्सी ही योग्य पद्धतीनं एक प्रकारे सेट करतोय आणि भारताच्या असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक करन्सीला ग्लोबली रेकग्नायझेशन मिळावं त्यासाठी जे काम करतोय आपण त्याच्याकडेही आपलं लक्ष असणं आवश्यक असणार आहे. नंतर उल्लेख करूया आपण क्वेश्चन नंबर 4 चा. पहा काय, पहा जम्मू आणि काश्मीर ग्रामीण उपजीविका मिशन JKRLM याला सुवर्ण श्रेणीमध्ये स्टेट ऑफ गव्हर्नन्स इंडिया 2047 या थीम अंतर्गत स्कॉच पुरस्कार 2023 प्राप्त झालेला आहे का? नीट आहे का? आपल्या भारत सरकारनं काय केलेलं आहे, महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह घेऊन 2047च्या पर्यंतच्या असणाऱ्या कालखंडाच्या अनुषंगाने, ज्याला आपण अमृतकाल म्हणतो, यामध्ये महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह लॉन्च करणारे, वेगवेगळे टार्गेट गोल एम सेट करणाऱ्या असणाऱ्या प्रदेशांना एनकरेज करण्यासाठी वेगवेगळे पुरस्कार या ठिकाणी अनाउन्स केले जातात. आणि त्या पुरस्कारांच्या अनुषंगाने आपल्याला हा स्कॉच पुरस्कार दिसतो. हा 2023चा असणारा पुरस्कार या जम्मू काश्मीरच्या अंतर्गत असणाऱ्या या उपजीविका मिशनला प्राप्त झालेला आहे. कोणत्या थीम अंतर्गत? स्टेट ऑफ गव्हर्नन्स इंडिया 2047च्या थीमच्या अनुषंगाने हा पुरस्कार प्राप्त झालाय. लक्षात ठेवायचं, जम्मू काश्मीरचा उल्लेख येतोय. आणि याचं मेन असणारा व्ह्यू काय होता, तर याच्या अंतर्गत UT मधील युनियन टेरिटरीज मधील गरिबी कमी करण्याचं उद्दिष्ट आहे आणि गरिबांच्या तळागाळातील मजबूत संस्था निर्माण करून त्यांना फायदेशीर उपजीविकेच्या हस्तक्षेपांमध्ये गुंतवून ठेवणे आणि शाश्वत आधारावर त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय सुधारणा सुनिश्चित करणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळं हा संदर्भ चर्चेमध्ये होताच. त्यामुळे हा पुरस्कार या ठिकाणी जम्मू काश्मीरच्या असणाऱ्या या ग्रामीण उपजीविका मिशनला प्राप्त होतोय. तर लक्षात घ्यायचं, त्यांचं एम सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल. पुरस्काराचा रेफरन्स चर्चेमध्ये राहतो आणि त्यामध्ये स्थानिक पातळीवरच्या असणाऱ्या संस्थांचा उल्लेख केला तर आयोगाचा मूळ मुद्दा फोकसमध्ये येऊ शकतो. या करंटच्या अँगलनं, पॉलिटीच्या अँगलनं सुद्धा क्वेश्चन याच्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्यायचं, हे दोन्हीही विधानं बरोबर आहेत. हा मूळ संदर्भ याच्यामध्ये दिसतोय, हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 5 पहा. हा थोडासा भाषांबद्दलचा असणारा क्वेश्चन आहे. का चर्चेमध्ये येतोय? कारण मूळ मुद्दा पहा, ओडिशा राज्य मंत्रिमंडळाने भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये कुई भाषेचा समावेश करण्याच्या शिफारशींच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. आता मेन मुद्दा काय येतो पहा, राज्यघटनेच्या परिशिष्ट 8 मध्ये एखाद्या भाषेला समाविष्ट करायचं असेल तर काय आवश्यक असतं, तर संसदेमध्ये विशेष बहुमत घ्यावं लागतं. म्हणजेच काय, संसदेच्या अनुषंगाने घटना दुरुस्ती करावी लागते आणि त्या अनुषंगाने आपल्याला परिशिष्ट 8 मध्ये भाषा समाविष्ट करता येतात. या अनुषंगाने पाहिलं तर आपण सुरुवातीला मूळ भारतीय भाषांचा उल्लेख केला तर 14 भारतीय भाषांचा संदर्भ आणला होता. नंतर जे 8 भारतीय भाषा वाढल्या का, त्या 8 भारतीय भाषा आपल्याला 3 घटना दुरुस्त्यांच्या माध्यमातून वाढताना दिसतात. म्हणजे 21वी घटना दुरुस्ती, 71वी घटना दुरुस्ती आणि 92व्या क्रमांकाच्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून या तरतुदी ऍड होताना दिसल्या आपल्याला. 21व्या घटना दुरुस्तीनं सिंधी भाषा वाढली, कोकणी, मणिपुरी, नेपाळी या 3 भाषा वाढल्या 71व्या घटना दुरुस्तीनं. आणि 92व्या घटना दुरुस्तीने संदर्भ वाढला तो म्हणजे कोणाचा, तर मैथिली, संथाळी, डोगरी असेल या असणाऱ्या भाषाचा संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे प्रत्यक्षात काय उल्लेख येतो या ठिकाणी, की रिजनल भाषांचा उल्लेख केला तर या असणाऱ्या भाषांचा संदर्भ याच्यामध्ये चर्चेमध्ये येतोच. आणि महत्वपूर्ण संदर्भ पाहिला तर आता चर्चेमध्ये आहे कोणत्या भाषेबद्दल, कुई भाषेबद्दल. तुम्हाला कॉमनली प्रश्न केला जाऊ शकतो, कुई भाषा सध्या चर्चेमध्ये आहे, ज्याला परिशिष्ट 8 मध्ये स्थान द्यायचंय. ती असणारी भाषा कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर ओडिशा या राज्याशी संबंधित आहे, लक्षात घ्यायचं. आता त्या भाषेबद्दलच पुढचे मुद्दे मी
एक्स्ट्रा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग काय बघा, कुई ही दक्षिण पूर्व द्रविड भाषा आहे. काय लक्षात घ्यायचं, ही दक्षिण पूर्व द्रविड भाषा आहे जी कंधा समुदायाद्वारे बोलली जाते. कोणता समुदाय? कंधा समुदाय. लक्षातच ठेवायचा. दक्षिण पूर्व द्रविडीय भाषाचा उल्लेख करतो कुईचा आणि कंधा समुदायाअंतर्गत ती बोलली जाते आणि कुई पारंपरिकपणे ओडिया लिपी वापरून लिहिली जाते, जी ओडिया भाषा लिहिण्यासाठी देखील वापरली जाते. ओडिया लिपीचा, ओडिया भाषेचा उल्लेख याच्यामध्ये केला जातोय, हे लक्षात ठेवायचं. 8व्या शेड्यूल मध्ये कुईचा समावेश केल्याने भाषा आणि संस्कृतीचं जतन, संवर्धन आणि प्रसार होण्यास मदत होईल. शिवाय प्रकाशन सामग्रीची निर्मिती आणि ओळख यांना गती मिळेल असा असणारा विश्वास या असणाऱ्या राज्य मंत्रिमंडळानं मांडलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. बरं, याच्यासोबतच एक महत्वपूर्ण मुद्दा येतो, अभिजात भाषांचा दर्जा देण्याचा असणारा संदर्भ. मग त्या अभिजात भाषांचा उल्लेख केला तर ज्या 6 भारतीय भाषा ज्यांना अभिजात भाषांच्या दर्जाच्या अनुषंगाने मिळतो, तर त्या भाषा आपल्याला सिक्युअर करायच्या आहेत, त्या भाषांना संरक्षण प्रदान करायचं आहे. त्यासाठी सुद्धा आपण अशा पद्धतीची असणारी भूमिका, त्यांचं जतन करायला मदत करण्याची भूमिका येतेच, पण तसंच संदर्भ त्याला विशेष करून प्रयत्न केला जातो या भारतीय भाषांना. तर ऑटोमॅटिकली परिशिष्ट 8 मध्ये ऍड केल्यानंतर केंद्र सरकार या पद्धतीचा निर्णय घेतोच, म्हणून इथं ऍड करणं आवश्यक होतं. आणि 8व्या शेड्यूल मध्ये भाषेचा समावेश केल्याने कोणताही आर्थिक परिणाम होणार नाही असं मंत्रिमंडळाचं मत याच्यामध्ये आहे. आर्थिक परिणामाचा उल्लेख जर केला तर सकारात्मक किंवा नकारात्मक या गोष्टींचा उल्लेख न करता ते म्हणतात की परिशिष्ट 8 मध्ये समाविष्ट करण्याच्या माध्यमातून रक्कम प्राप्त होईल का राज्याला, तर असा उल्लेख नाहीये. तर त्या भाषाला एक दर्जा मिळावा त्या अनुषंगाने भारतीय भाषाच्या अंतर्गत हा मुद्दा मांडला जातोय असं हे मंत्रिमंडळ म्हणतंय का, तर यस. मग लक्षात काय ठेवायचं, कोणत्या भाषेचा उल्लेख येतोय? कुई भाषेचा उल्लेख. कोणता समुदायाचा उल्लेख आहे? कंधा समुदायाचा उल्लेख आहे. ओडिशा राज्याचा संदर्भ येतोय, तर इथं सर्व विधाने बरोबर आहेत. तो रेफरन्स इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. चला, क्वेश्चन 6 चा उल्लेख केला तर काय महत्वपूर्ण मुद्दा येतोय? महाराष्ट्रातील असणाऱ्या एका अभिनेत्याच्या निधनाच्या संदर्भामध्ये हा मुद्दा या ठिकाणी आहे. मग लक्षात ठेवायचा, मराठी चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाणारे मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले. त्यांनी एक प्रतिष्ठित अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती का, तर वयाच्या 77व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. कोणाचं? रवींद्र महाजनी. हेही लक्षात ठेवायचं, कारण का एकदा राज्यसेवेच्याच असणाऱ्या प्री मध्ये प्रश्न विचारला गेला होता की देवानंद यांचं कोणत्या वर्षी, वयाच्या कोणत्या वर्षी निधन झालं. सोबतच पाहिलं तर रॅमन मॅगसेसे यांच्या पुरस्काराचा उल्लेख करत असताना त्यांनी पुरस्काराबद्दल न विचारता रॅमन मॅगसेसे यांचं निधन कोणत्या वर्षी झालं असाही क्वेश्चन केलाय. म्हणून थोडासा अँगल रवींद्र महाजनी यांच्याबद्दल पाहिलं तर वयाच्या 77व्या वर्षी निधन झालंय, लक्षात ठेवायचं. आणि रवींद्र महाजनी यांना झुंज चित्रपटासाठी 1976चा असणारा मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला होता का, तर यस, हे लक्षात घ्यायचं. इतर पुरस्कारांच्या लिस्टचा संदर्भ दिसत नाहीये, पण मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता फिल्म फेअर पुरस्कार हा 1976चा असणारा प्राप्त झाला. कोणत्या मूवीसाठी, तर झुंज चित्रपटासाठी प्राप्त झालेला आहे. तोही इथं लक्षात ठेवायचा. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. रवींद्र महाजनी यांच्या असणाऱ्या निधनाच्या संदर्भामध्ये या असणाऱ्या क्वेश्चनला आपल्याला स्मरणात ठेवायचंय, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला, क्वेश्चन नंबर 7 चा संदर्भ येतोय. काय येतोय बघा आता. पंतप्रधान मोदी पॅरिस मधील असणाऱ्या बास्टिल डे परेडला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. आता पहा, जेव्हा जेव्हा इतर देश स्वतःच्या असणाऱ्या एखाद्या प्रेस्टिजियस इव्हेंट मध्ये आपल्या भारताच्या लीडरला बोलवतात, तेव्हा डिप्लोमॅटिक रिलेशन्स अजून स्ट्रॉंगली त्या ठिकाणी कनेक्ट होताना दिसतात. त्याचाच एक अँगल म्हणून लक्षात ठेवायचं, पंतप्रधान मोदी पॅरिस मधील असणाऱ्या बास्टिल डे परेडला सन्माननीय अतिथी म्हणून त्यांना बोलवलं होतं, ते उपस्थित राहणार आहेत. आणि IAF विमानांसह भारतीय सशस्त्र दलांच्या त्रिसेवा दलाने परेडमध्ये भाग घेतला आहे का, म्हणजेच काय या ठिकाणी लक्षात घ्यायचं, इंडियन एअरफोर्सच्या माध्यमातून आपल्याला इथं या असणाऱ्या परेडमध्ये सहभागी होताना दिसतात का, तर यस, लक्षात घ्यायचं. पॅरिस संदर्भ येतोय कुठला, बास्टिल डे परेडचा उल्लेख येतोय. आणि फ्रेंच नॅशनल डे किंवा बास्टिल डे
फ्रेंच चेतनामध्ये एक विशेष स्थान प्राप्त केलेला आहे. हा दिवस फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान 1789 मध्ये बॅस्टिल तुरुंगात झालेल्या वादळाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो आणि बॅस्टिल डे परेड हे बॅस्टिल डे सेलिब्रेशनचं मुख्य आकर्षण आहे. म्हणजे बॅस्टिल तुरुंगामध्ये झालेल्या विद्रोहाला स्मरणात ठेवण्यासाठी या असणाऱ्या दिवसाचा उल्लेख या ठिकाणी केला जातो आणि 2023च्या अंतर्गत भारत फ्रान्स स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा कितवा 25वा वर्धापन दिन साजरा करतोय. त्यामुळे या असणाऱ्या अतिथी भेटीला अजून जास्त महत्व दिलं जात आहे. लक्षात घ्यायचं, फ्रान्स त्यांचा हायेस्ट सिव्हिलायझेशनच्या अनुषंगाने असणारा सन्मान पण मोदींचा करतोय आणि त्यासोबतच काय करतायत ते त्यांच्या असणाऱ्या बॅस्टिल डे परेडला सुद्धा त्यांना आमंत्रित करतायत आणि त्यासोबतच भारत आणि फ्रान्स यांच्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा कितवा वर्धापन दिन साजरा होतोय, तर 25वा वर्धापन दिन साजरा होतोय. त्यामुळे लक्षात ठेवायचं, इथं या ठिकाणी प्रत्येक विधानाचा संदर्भ योग्यच आहे, पण या असणाऱ्या इव्हेंटला का सेलिब्रेट केलं जातं, कोणकोणते महत्वपूर्ण मुद्दे याच्यामध्ये येतात हेही लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. हा संदर्भ असेल. ठीक आहे. त्यानंतर पहा, उल्लेख येतोय कोणाचा, तर स्पेनचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. बघा आता, स्पेनच्या असणाऱ्या कार्लोस अल्काराजने 7 वेळेचा चॅम्पियन नोवाक जोकोविचचा पराभव करून पहिलं विम्बल्डन विजेतेपद पटकवलेलं आहे. लक्षात घ्यायचं, जेव्हा जेव्हा टेनिसच्या असणाऱ्या इव्हेंट बद्दल मुद्दा गाजतो आणि त्यामध्ये एखादी अभूतपूर्व कामगिरी घडते, तेव्हा आयोग त्याच्याशी संबंधित क्वेश्चन नक्कीच करतो. मग आता जर पाहिलं तर कुणी, कार्लोस अल्काराजने कुणाचा असणारा पराभव केलाय, 7 वेळा चॅम्पियन म्हणून त्या ठिकाणी नावलौकिक करणाऱ्या नोवाक जोकोविचचा पराभव केला विम्बल्डनच्या असणाऱ्या इव्हेंटमध्ये. लक्षात ठेवायचं, स्पेनचा असणारा स्पोर्ट पर्सन आहे. बरोबर आहे. ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन चॅम्पियन जोकोविचने फेडररच्या 8 विम्बल्डन विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी आणि मार्गारेट कोर्टच्या असणाऱ्या 24 स्लॅमच्या सर्वकालीन गुणांशी बरोबरी करण्यासाठी बोली लावली होती. म्हणजेच या असणाऱ्या विम्बल्डनला जर जिंकलं असतं, कुणी, नोवाक जोकोविचनं जिंकलं असतं, तर काय झालं असतं, तर प्रत्यक्षात या ठिकाणी या असणाऱ्या परिस्थितीमध्ये तर प्रत्यक्षात कोणापेक्षाही महत्वपूर्ण कामगिरी झाली असती त्या ठिकाणी, तर ती फेडररच्या असणाऱ्या कामगिरीला त्या ठिकाणी क्रॉस करू शकले असते. पण यांचा उल्लेख केला तर ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनच्या अंतर्गत तिथं जोकोविचनं फेडररच्या असणाऱ्या 8 विक्रमांची असणारी कामगिरीसाठी बरोबरी करण्याची एक प्रसंगाची भूमिका आली होती. पण या असणाऱ्या पराभवामुळे हा असणारा संदर्भ आपल्याला संपताना दिसतोय. आणि सोबतच काय, मार्गारेट कोर्ट, लक्षात घ्यायचं, मार्गारेट कोर्टनं सर्वाधिक जास्त स्लॅम जिंकलेला आहे, ते म्हणजे किती, 24. तर त्यांच्या असणाऱ्या रेकॉर्डला एक प्रकारे बरोबरीनं तो असणारा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर रजिस्टर करणार होते. पण या असणाऱ्या अपयशामुळे ह्या सगळ्या संधी निघून गेला, म्हणून चर्चेमध्ये राहील हा मुद्दा. म्हणून लक्षात घ्यायचं, कोणाचं नाव लक्षात ठेवायचं इथं आपल्याला, कार्लोस अल्काराजचं असणारं नाव लक्षात घ्यायचं. कोणाला हरवलेलं आहे, नोवाक जोकोविचचा या ठिकाणी हा पराभव केलेला आहे विम्बल्डन जेतेपदाच्या अनुषंगाने. दोन्ही विधानं इथं बरोबर आहेत, हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर चर्चेमध्ये आहे ती म्हणजे IITचं असणार कॅम्पस. आणि IITच्या कॅम्पसच्या बाबतीमध्ये पाहिलं तर UAE असेल, सौदी अरेबिया असेल, हे देश खूप मोठ्या पद्धतीने इंटरेस्ट दाखवतायत भारतातला असणारा IITचा कॅम्पस त्यांच्या देशामध्ये ओपन करण्याच्या अनुषंगाने. तर त्यामुळे हा क्वेश्चन घेतला आपण. IIT दिल्ली, अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती मध्ये आपले कॅम्पस स्थापन करेल, तर IIT मद्रास टांझानियाच्या असणाऱ्या झांझिबार मध्ये आपलं कॅम्पस स्थापन करेल. IIT स्थापन करण्याच्या अनुषंगाने अतिशय महत्वपूर्ण असणारे देशांचा उल्लेख केला तर लक्षात ठेवायचं, इथं कोणाचा, UAE मध्ये कुठं, अबुधाबी या ठिकाणी हा पहिला संदर्भ इथं दिसेल. सोबतच उल्लेख येतोय तो म्हणजे कोणाचा, तर सौदी अरेबियाचाही उल्लेख येतोय. सोबतच पाहिलं तर इजिप्त सुद्धा ह्याच्यामध्ये चर्चेमध्ये आहेत. कोणकोणती IIT कोणकोणत्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी उत्सुक आहेत तेही माहिती असणं गरजेचं आहे. IIT दिल्ली, अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती अंतर्गत आणि IIT मद्रास टांझानियाच्या असणाऱ्या झांझिबार मध्ये या ठिकाणी कॅम्पस स्थापन करण्यासाठी तयार आहेत का, तर यस. आणि IIT मद्रासच्या झांझिबार कॅम्पस नंतर हे IITचे
दुसरे जागतिक कॅम्पस असेल का? तर हो, पहिल्या कॅम्पसचा उल्लेख तर IIT दिल्लीच करणार आहे. IIT मद्रास त्यानंतरचा असणारा सेकंड फेज असेल. नंतर IIT दिल्ली, सौदी अरेबिया आणि इजिप्त मध्ये सुद्धा कॅम्पस स्थापन करण्यात पूर्वीपासून स्वारस्य दाखवतोय का? तर हो. म्हणजे जेव्हा भारत सरकारने इनिशिएटिव्ह आणलेला आहे इतर देशांमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला निर्माण करण्याच्या अनुषंगाने, कारण या असणाऱ्या IITचं नावलौकिक जगभरामध्ये होतोय, कारण याच IIT मध्ये एज्युकेट होणारे असणारे बरेचसे लोक आपल्याला वेगवेगळ्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मुख्य पदावरती CEO किंवा MDच्या पदावरती जाताना दिसतात. त्या अनुषंगाने या असणाऱ्या इन्स्टिट्यूशनचा क्रेज हा सध्या गल्फ कंट्रीज मध्ये खूप मोठ्या पद्धतीने वाढतोय. त्यामुळं या असणाऱ्या देशांच्या माध्यमातून मागणी होते, तर तिथं आता कोणत्या IITs एंट्री करताना दिसत आहेत? IIT दिल्ली आहे, IIT मद्रास आहे, यांचा उल्लेख इथे लक्षात ठेवायचा आहे. तीनही विधानं बरोबर आहे, ते लक्षात घ्यायचं. मला फक्त तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर देणार आहात. IIT मध्ये सुद्धा आपण काय करतोय, तर आपल्या भारताचे असणारे सुपर कम्प्युटर या ठिकाणी एस्टॅब्लिश करतोय. सोबतच आपले असणारे जेवढे विद्यापीठ आहेत नावलौकिकास येणारे किंवा त्यांचा आवाका खूप जास्त आहे, त्या विद्यापीठामध्ये सुद्धा सुपर कम्प्युटर आपण त्या ठिकाणी प्रस्थापित करतोय. तर तुम्ही मला फक्त सांगणार आहात की परम सिरीज मधला असणारा कोणता कम्प्युटर, सुपर कम्प्युटर या असणाऱ्या IIT मध्ये एस्टॅब्लिश करण्याची प्रक्रिया भारत सरकारनं ऑलरेडी 2023च्या अनुषंगाने सुरू पण केलेला आहे. त्या फक्त सुपर कम्प्युटरचं नाव मला तुम्ही सांगणार आहात, हे इथं लक्षात घ्यायचं. याचा उल्लेख लक्षात घ्यायचं. IITचा संदर्भ येतोय, तर त्या अनुषंगाने हे पाठ चर्चेमध्ये राहतील. ठीक आहे. चला, त्यानंतर उल्लेख येतोय तो म्हणजेच काय, तर एका महत्वपूर्ण असणाऱ्या बुक्सच्या प्रकाशनाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. तर काय पहा, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी IIM कोझिकोडचे संचालक देबाशिष चॅटर्जी यांनी लिहिलेल्या कृष्णा द सेवंथ सेन्स या मल्याळम अनुवादाचं प्रकाशन केलं. नाव लक्षात घ्यायचं, बुकचं नाव, कोणाच्या हस्ते, कोणाचं बुक आहे, याच्यावरती क्वेश्चन्स असतात. म्हणून लक्षात ठेवायचं, कुणी? केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी IIM कोझिकोडचे संचालक देबाशिष चॅटर्जी यांनी लिहिलेलं कृष्णा दी सेवंथ सेन्स कोणत्या असणाऱ्या लँग्वेजचा उल्लेख येतोय, मल्याळम अनुवादाचं प्रकाशन केलं. कृष्णा दी सेवन सेन्स ही या प्रख्यात शैक्षणिक जागतिक स्तरावर प्रशंसित व्यवस्थापन गुरुची प्रशंसनीय पदार्पण कादंबरी आहे, ज्यांच्याकडे नॉन फिक्शन श्रेणीमध्ये 18 पुस्तकं आहेत, असा उल्लेख याच्यामध्ये येतोय. म्हणजे नॉन फिक्शन सिरीज अंतर्गत 18 बुक्स आपण ऑलरेडी त्यांच्या नावावरती बघतो. तर त्याच असणाऱ्या सिरीज मधलं कृष्णा दी सेवन्थ सेन्स या असणाऱ्या बुकला सुद्धा जागतिक नावलौकिक मिळते. त्या अनुषंगाने असणाऱ्या या पुस्तकाला कशामध्ये ट्रान्सलेट केलं जात आहे, तर मल्याळम मध्ये ट्रान्सलेट केलं जात आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. केरळच्या राज्यपालाचा उल्लेख येतोय आणि महत्वपूर्ण उल्लेख केला तर IIM कोझिकोडच्या असणाऱ्या संचालकांचा संदर्भ याच्यामध्ये येतोय, तो इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11चा उल्लेख बघूया. काय बघा, केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी ग्राहकांना परवडणाऱ्या दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी भारत दल या ब्रँड नावाखाली 60 रुपये प्रति किलो अनुदानित चना डाळ विक्रीचा शुभारंभ केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2022-2023 हे वर्ष अतिशय क्रिटिसाइज केलं जातं आपल्या भारतातील असणाऱ्या अन्नधान्य त्यातल्या डाळीच्या किमती वाढवण्याच्या किंवा वाढण्याच्या असणाऱ्या प्रसंगामुळे. त्यामुळं थोडंसं या असणाऱ्या डाळीच्या किमतीवरती कुठेतरी रोख लागावा आणि प्रत्यक्षात लोकांपर्यंत या असणाऱ्या डाळी या एक रिझनेबल असणाऱ्या रेट अंतर्गत पोहोचाव्या, यासाठी कोणता असणारा ब्रँड सुरू केलाय? भारत दल हा ब्रँड सुरू केला. आणि कुणी याचं उद्घाटन केलेलं आहे? पियुष गोयल यांनी केलेलं आहे. किती रुपये प्रति किलो दराचा असेल? 60 रुपये प्रति किलो दराचा उल्लेख असणार आहे, हे इथं लक्षात ठेवायचंय. पहिला संदर्भ बरोबर आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडद्वारे चना डाळीचे असणारे मिलिंग आणि पॅकेजिंग दिल्ली NCR मधील किरकोळ दुकानांद्वारे तसेच NCCF केंद्रीय भंडार आणि सफालच्या असणाऱ्या आउटलेटद्वारे वितरणासाठी केलं जाणार आहे का? तर यस. कोणाकोणाचा उल्लेख असेल? राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ यांच्याद्वारे या चना डाळीचं असणारे मिलिंग असेल, पॅकेजिंग असेल
आणि दिल्ली एनसीआर मधील असणाऱ्या किरकोळ दुकानांच्या माध्यमातून याचं पॅकेजिंग केलं जाणार आहे आणि मग ते स्प्रेड होणार आहे. त्यामुळं राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाचा उल्लेख, नाफेडचा रेफरन्स याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. नंतर चण्याचे अनेक पौष्टिक आरोग्य फायदे आहेत, कारण ते फायबर, लोह, पोटॅशियम, विटॅमिन बी, सेलेनियम, बीटा कॅरोटीन आणि कोलिन यांनी समृद्ध आहे, जे मानवी शरीराला ॲनिमिया, रक्तातील साखर, हाडांचं आरोग्य इत्यादी नियंत्रित करण्यासाठी आणि अगदी मानसिक आरोग्यासाठी सुद्धा आवश्यक आहेत का? तर यस, चण्याच्या महत्वपूर्ण असणाऱ्या फायद्यांचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि आपल्याला हे पण माहिती पाहिजे की आपण 2023 ला जेव्हा इंटरनॅशनल मिलेट इयर्स म्हणून या ठिकाणी सेलिब्रेट करतोय, तर त्याच्याशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक वस्तूंचं प्रमोशन करणं आणि प्रत्यक्षात भारताला एक महत्वपूर्ण असणाऱ्या स्थानावरती नेणं, याच अनुषंगाने बरेचसे प्रोजेक्ट लॉन्च केले जात आहेत. त्या अंतर्गत आपल्याला भारत दल या ब्रँडच्या नावाचा उल्लेख आणि चणा डाळीचा असणारा रेफरन्स याच्या अंतर्गत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्व विधानं बरोबर आहेत. उत्तर असेल ऑप्शन नंबर डी चा उल्लेख याच्यामध्ये हे लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर उल्लेख येतोय तो म्हणजेच कुठला, तर डिफेन्स इंडस्ट्री अंतर्गत महत्वपूर्ण घेतले गेलेले इनिशिएटिव्हचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. तो बघा, अशोक लेलँडला विशेष वाहनांसाठी भारतीय लष्कराकडून 800 कोटी रुपयांची ऑर्डर मिळालेली आहे. लक्षात घ्यायचं, मागच्या वर्षभराच्या अंतर्गत आपल्या भारत सरकारनं काय केलं, तर आपल्या डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा आणत असताना इंडियन कंपन्यांना प्रमोट करणं सुरू केलेलं आहे. त्यामध्ये अशोक लेलँडचा उल्लेख खूप महत्वपूर्ण आहे, तो लक्षात ठेवायचा. आणि यांच्यासाठी काय करतो आपण, विशेष वाहनांची निर्मिती अशोक लेलँड करेल आणि या कराराअंतर्गत 12 महिन्यांमध्ये भारतीय सैन्याला विशेषतः 4x4 फील्ड आर्टिलरी ट्रॅक्टर्स आणि 6x6 गन टोईंग वाहनांचा पुरवठा करणं आवश्यक आहे का? तर यस, 3 प्रकारच्या असणाऱ्या वाहनांचा उल्लेख येतोय. तो म्हणजे कुठला, सैन्याला विशेष 4x4 फील्ड आर्टिलरी ट्रॅक्टर्स आणि 6x6 गन टोईंग वाहनांचा असणारा पुरवठा याच्यामध्ये असेल. आणि भारतातील चेन्नई येथे मुख्यालय असलेल्या अशोक लेलँड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह कंपनी, उत्पादन कंपनी आहे का? तर यस, हे काय, मल्टीनॅशनल कंपनीचा उल्लेख येतोय, वेगवेगळ्या देशांतर्गत काम करते. याचा असणारा हेडक्वार्टर कुठं आहे, तर चेन्नईमध्ये आहे का? तर यस. मग आपण लक्षात घ्यायचं, आपल्या डिफेन्स इंडस्ट्रीच्या अनुषंगाने आपला डिफेन्स मिनिस्ट्री काय करतोय, तर येत्या 5 वर्षामध्ये आपण टार्गेट ठेवले की $5 बिलियन असणारं उत्पादन डिफेन्स इंडस्ट्रीच्या माध्यमातून व्हावं. त्यासाठी डीआरडीओ खूप मोठ्या पद्धतीने रिसर्च करतोय आणि त्याला एक प्रकारे मदत व्हावी म्हणून या पद्धतीचं असणारं आपण इंटरनली असणाऱ्या इंडियन कंपन्यांना प्रमोट करतोय, या अंतर्गत प्रायव्हेटायझेशनच्या प्रोसेसमध्ये येण्यासाठी. नाहीतर आपण वारंवार L&T कंपनीचा उल्लेख तर त्या ठिकाणी करतोच इथं. त्यासोबत या असणाऱ्या अशोक लेलँडचाही उल्लेख आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. सर्व विधाने बरोबर आहेत हे इथं लक्षात ठेवूया आपण. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 13चा संदर्भ बघूया आपण. इथं काय पहा, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MIDC, महाराष्ट्र सरकार आणि भारताचं वस्त्रोद्योग मंत्रालय यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन आणि ॲपरल पार्क म्हणजे PM मित्र पार्कची स्थापना करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे का? मुद्दा लक्षात घ्यायचा, जेव्हा जेव्हा टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या ग्रोथ बद्दल ऐकायचं असेल तेव्हा लक्षात ठेवायचं कोणता बजेट, 2021चा बजेट. 2021च्या बजेटमध्ये भारत सरकारनं डिक्लेअर केलं होतं की बांगलादेशला डोळ्यासमोर ठेवून त्याच पद्धतीनं आपल्या भारतामध्ये सुद्धा टेक्सटाईल पार्क निर्माण व्हावे आणि ते किती असावेत, तर येणाऱ्या असणाऱ्या 3 वर्षामध्ये 7 मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करायचे आहेत. त्या अनुषंगाने पहिला कुठं असेल, तर महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी असेल, हे लक्षात घ्यायचं. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी 5F संकल्पनेनं, म्हणजे काय, फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन, लक्षातच ठेवायचं. 5F कन्सेप्ट कशाशी संबंधित आहे असा क्वेश्चन केला जाईल. हे 5F कोणते आहेत असा क्वेश्चन केला जाईल. म्हणजे लक्षात ठेवायचे, हा मेगा टेक्सटाईल पार्कच्या संबंधित आहे. फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन, फॅशन टू फॉरेन. प्रेरित PM मित्र पार्क्सला
भारताला कापड उत्पादन आणि निर्यातीचं जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या सरकारच्या महत्वाकांक्षेला पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण वाटचाल करताना दिसत आहेत का? तर यस, पीएम मित्रा पार्क आणि या 5 चा असणारा जो काही कन्सेप्ट आहे का, त्या दोन्ही मुद्द्यांना हायलाइट करायचंय. त्या अनुषंगाने असणारे दोन्ही विधानं अतिशय महत्वपूर्ण आहेत आणि योग्य पद्धतीने आपल्याला ते सांगतायत हे इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 14 बघूया आपण. 14चा उल्लेख केला तर कशासाठी आहे हा? आशियान ग्रुप बद्दल बोलतोय आणि आपल्याला लक्षात घ्यायचं, जेव्हा जेव्हा इंटरनॅशनल अफेअर्स कडे आपण लक्ष देतो तेव्हा तेव्हा भारत आणि आशियानशी संबंधित एक प्रश्न तर नक्कीच आयोग प्रिलियमला विचारतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं, जकार्ता येथे 56व्या आशियान परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या प्रसंगी सौदी अरेबिया अधिकृतपणे मैत्री आणि सहकार्य करार मध्ये सामील होणारा 51वा देश बनला आहे का? तर यस, कोणता देश बनला या ठिकाणी? जकार्ता हा कितव्या क्रमांकाचा देश बनलाय? 51व्या क्रमांकाचा आशियान परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये. आशियान ग्रुप मुळात किती आहे? 10 देशांचा ग्रुप आहे. पण जेव्हा मिनिस्टरियल मीटिंगचा संदर्भ येतो तेव्हा वेगवेगळ्या देशांना तो इन्व्हाइट करतो आणि त्या अनुषंगाने आता 51व्या क्रमांकावरती कोणता देश येतोय? जकार्ता. कितव्या क्रमांकाची बैठक आहे? 56व्या क्रमांकाची बैठक आहे या ठिकाणी. आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये दक्षिण पूर्व आशिया आणि त्या पलीकडे शांतता आणि स्थैर्याला चालना देण्यासाठी सहकार्य, सहयोग आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं समर्थन करण्याचं आवाहन केलं जातं का? तर हो, आशियान देश हा मुळात आपल्याला थर्ड वर्ल्ड कंट्रीच्या अनुषंगाने प्रमोट करताना दिसतो आणि यामुळे ज्या काही आंतरराष्ट्रीय करार आणि करारनामे आहेत का त्यांची शांततेच्या मार्गाने अंमलबजावणी करावी यासाठी त्यांचा मूळ अट्टास असतो. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विधान 2 पण बरोबर आहे. पापुआ न्यू गिनी हा 1989 मध्ये या असणाऱ्या टॅग मध्ये प्रवेश करणारा आशियान बाहेरील पहिला देश होता. कारण पापुआ न्यू गिनीचा उल्लेख केला तर आपल्याला हा दिसतो तो म्हणजे कुठं? तर प्रत्यक्षात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या असणाऱ्या थोडासा कुठल्या साईडला या ठिकाणी नॉर्थ ईस्ट साईडला असणारा पापुआ न्यू गिनी, ज्याच्यावरती पूर्णतः कंट्रोल आपल्याला अमेरिकेचा दिसतो. तर तो कुठल्या बाहेर? आशियानच्या बाहेरच्या असणाऱ्या देशाला एंट्री करण्याची पहिली वेळ होती 1989 पासून आणि त्यानंतर आपल्याला जवळपास 41 देश याच्यामध्ये ऍड होताना दिसले. त्यामुळे लक्षात घ्यायचं, पापुआ न्यू गिनी हा पहिला देश होता का? तर यस, हा पहिला देश होता. त्यामुळे तीनही विधानं योग्य आहेत. जकार्ताचा उल्लेख करायचा, 51व्या क्रमांकाच्या असणाऱ्या लिस्ट मध्ये एंट्री होते त्याची देशाची परराष्ट्र मंत्र्यांच्या असणाऱ्या बैठकीच्या अनुषंगाने आशियान ग्रुपच्या अंतर्गत, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर परत एकदा निधन वार्ताशी संबंधित मुद्दा या ठिकाणी येतोय. काय आहे ते लक्षात घ्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे दीर्घ आजाराने निधन झालं का? तर यस, लक्षात घ्यायचं, ओमन चंडी यांचं निधन झालेले जुलैमध्ये. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री होते. यांचा थोडासा उल्लेख केला तर ओमन चंडी यांनी 2004 ते 6 आणि 2011 ते 16 असे दोनदा केरळचं मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहिलं होतं का? तर यस, त्यांनी किती वेळा? दोनदा केरळच्या मुख्यमंत्री पदाची भूमिका स्वीकारली होती का? तर हो, मग लक्षात ठेवायचं, दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे केरळशी संबंधित असणारी व्यक्ती निधन वार्ताच्या अनुषंगाने सीएम पदावरती विराजमान असणारी, 2 वेळा विराजमान असणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख या ठिकाणी येतोय. हे इथं लक्षात घ्यायचं. फक्त मला कमेंट मध्ये तुम्ही उत्तर द्या, सीएमचं निधन म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो का? याचं उत्तर मला तुम्ही देणार आहात. म्हणजे का की प्रत्यक्षात सीएमचं निधन झालं की मंत्रिमंडळ बरखास्त करावं लागतं, नवीन इलेक्शन घ्यावी लागतात, का पर्यायी सीएम उपस्थित केला जाऊ शकतो, हे तुम्ही मला सांगणार आहात. कशानुसार? मूळ राज्य घटनेनुसारचा संदर्भ याच्यामध्ये ऍड करायचंय आणि मग त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. लक्षात घ्यायचं, केरळचे असणारे माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, ते इथं लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर येतोय संदर्भ, तो म्हणजे कशाचा? तर या ठिकाणी लसीकरणाचा संदर्भ याच्यामध्ये येतोय. बघा, 2022च्या WHO अहवालात भारताने 93% DPT3 लसीकरण कव्हरेजची नोंद केलेली आहे.
लक्षात घ्यायचं डीपीटी 3 कव्हरेज म्हणजे काय, इथं लक्षात घ्यायचं डिफ्थिरिया, पेट्रुसिस आणि टिटॅनस लसींचा तिसरा डोस जो लसीकरण दरांचं मूल्यांकन करण्यासाठी जागतिक स्तरावर वापरला जातो. लक्षात घ्यायचं डीपीटीचा उल्लेख केला तर काय असेल, 3 लसींचा उल्लेख याच्यामध्ये येतो. भारताने किती कव्हरेज केलेलं या ठिकाणी 93% कव्हरेज केलेलं आहे. कशामध्ये, डिफ्थिरियामध्ये. सोबतच इथं पेट्रुसिस आणि टिटॅनस लसींचा असणारा उल्लेख याच्यामध्ये येतोय. आणि 2022 साठी राष्ट्रीय लसीकरण कव्हरेजचा अंदाज WHO आणि युनिसेफने जाहीर केला, हा जुलैमध्ये जाहीर केला. आणि या अंतर्गत पाहिलं तर WHO दक्षिण पूर्व आशिया प्रदेशात डीपीटी 3 साठी कव्हरेज दर 91% असणाऱ्या प्री पॅन्डेमिक आकड्यांपर्यंत परत आला आहे, जी 82% नोंदवली गेली होती. कधी, 2021 मध्ये. म्हणजे लक्षात काय घ्यायचं, प्रत्यक्षात आपण जी पॅन्डेमिकच्या अगोदरच्या दराचा उल्लेख केला तर तिथपर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या अनुषंगाने किती नोंदवली जाते टक्केवारी, 91% नोंदवली जाते, ज्याची असणाऱ्या मूळ संदर्भामध्ये उल्लेख केला तर सुरुवातीला पॅन्डेमिकच्या अगोदरच्या फेजमध्ये पाहिलं तर 2020-21च्या कालखंडामध्ये आपल्याला ती 82% दिसली होती, तर ती 91% आली. म्हणजे अजून हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये होतोय. आणि लक्षात ठेवायचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गॅप कमी होतोय आणि याचा कव्हरेज वाढवला जातोय. 82%वरनंही 91% पोहोचलेले आहे. कोविड मधला असणारा जो काही गॅप होता का तो आता भरून काढण्याचा प्रयत्न काढला जातोय. आणि दक्षिण पूर्व आशियाई प्रदेशांतर्गत ही संख्या वाढते का, तर हो, लक्षात घ्यायचं. कोणाचा अहवाल आहे हा, प्रश्न डायरेक्टली असाही केला जाऊ शकतो. WHOचा असणारा अहवाल आहे. डीपीटी 3चा असणारा लसीकरणाचा संदर्भ याच्यामध्ये येतोय. 3ही विधानं इथं बरोबर असणार आहेत, हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन 17चा उल्लेख करूया. काय बघा, ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याने 2026च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद काढून घेतले आहे, कारण बहु क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या अंदाजित खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. लक्षात घ्यायचं 2026चा कॉमनवेल्थ असोसिएशनच्या माध्यमातून असणारा कॉमनवेल्थ गेम्स, ज्याच्यामध्ये आपण 54 देशांचा असणारा सहभाग दिसतो. आणि त्या असणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सचा 22 नंतर 4 वर्षानंतर 26ला होणार आहे. आणि त्या असणाऱ्या इव्हेंटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या असणाऱ्या व्हिक्टोरिया सिटीनं काय केलं, या ठिकाणी या राज्यानं आपलं नाव त्या ठिकाणी विड्रॉ केलेलं आहे, कारण त्यांचा खर्च एस्टिमेट खूप मोठ्या पद्धतीने होतोय असं ते म्हणतायत. तर बरोबर आहे. आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या खेळांची शेवटची आवृत्ती कुठे झाली होती, या ठिकाणी क्वीन्सलँड राज्यातील असणाऱ्या गोल्ड कोस्ट या ठिकाणी झाली होती. म्हणजे आता 26ला हा इव्हेंट झाला नाही तर याचा अर्थ प्रश्न केला जाईल तुम्हाला, याच्या अगोदर कधी इव्हेंट झाला होता ऑस्ट्रेलियामध्ये, तर झाला होता कधी, 2018ला झाला होता. आणि ती कुठे झाली होती, कोणत्या राज्यात झाली होती, क्वीन्सलँड राज्यात झाली होती, हे लक्षात घ्यायचं. आणि गोल्ड कोस्ट हा आग्नेय क्वीन्सलँड क्षेत्राचा एक भाग आहे, जो ब्रिस्बेन मध्ये 2032 ऑलिम्पिक दरम्यान कार्यक्रम आयोजित करणार आहे. म्हणजे ब्रिस्बेन 2032च्या ऑलिम्पिकच्या अनुषंगाने या गोल्ड कोस्टचा उल्लेख येतोय. आणि त्या अनुषंगाने या आग्नेय क्वीन्सलँड क्षेत्राचा उल्लेख याच्यामध्ये मांडला जातोय. म्हणून ऑस्ट्रेलियन झोन मधल्या असणाऱ्या या राज्याचा उल्लेख 32 मध्ये पण असणार आहे, 18 मध्ये पण होता, 32 मध्ये इथं ऑलिम्पिकच्या अनुषंगाने असणार आहे, तर इथं आपण बघतो तर कॉमनवेल्थ गेम्सच्या अनुषंगाने बघतोय. तर त्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख लक्षात ठेवायचा. 3ही विधानं बरोबर आहेत. आता सध्याला स्वतःचे यजमानपद तो विड्रॉ करतोय कोण, व्हिक्टोरिया राज्याचा उल्लेख येतोय. ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाशी संबंधित असणारे प्रश्न आपल्याला विचारले गेलेत, त्यामुळे हे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर एक तर मुद्दा फिक्स असतो आयोगाचा, नीती आयोग एखादा रिपोर्ट देत असेल तर त्या रिपोर्टच्या अनुषंगाने क्वेश्चन विचारत असतो आयोग. मग बघा, नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक खूप महत्वाचा मुद्दा, कारण आपण आपला भारत एक्सपोर्टला खूप जास्त प्रमोट करतोय आणि त्या अनुषंगाने हा इंडेक्स रिलीज करणं गरजेचं होतं आणि तो नीती आयोगाने केला. निर्यात तयारी निर्देशांक 2022 ची किती आवृत्ती आहे, तिसरी आवृत्ती आहे. 17 जुलै 2023ला प्रसिद्ध करण्यात आली का, तर यस, नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक 2022च्या तिसऱ्या आवृत्तीत नीट आहे का, तामिळनाडूने महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना मागे टाकून एकूण 80.89 गुणांसह अव्वल स्थान पटकवलेलं आहे का, तर हो. 2022चा रिपोर्ट आहे, 23ला प्राप्त झालाय. नंबर 1 ला कोण आहे मग,
नंबर 1 ला आहे तामिळनाडू, नंबर 2 ला आहे महाराष्ट्राचं किती आहे त्या ठिकाणी गुण 78.20 आणि कर्नाटक आहे 76.36 या असणाऱ्या म्हणजे जो प्रत्यक्षात एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेसच्या अनुषंगाने रँकिंग मधल्या 3 राज्यांचा उल्लेख येतोय तो इथे लक्षात घ्यायचा. आणि ईपीआय 2022 मध्ये उत्तराखंडने डोंगराळ आणि हिमालयन राज्यामध्ये अव्वल स्थान पटकावले. डोंगराळ भागामध्ये कोणाचा उल्लेख येतोय उत्तराखंडचा असणारा पहिला रँक येतोय याच्यामध्ये. त्यानंतर हिमाचल प्रदेश आहे, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम. किमान उत्तराखंड तर लक्षात ठेवा, उत्तराखंड नंतर हिमाचल प्रदेश, मणिपूर तेवढे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मणिपूर चर्चेमध्ये आहे त्यात तरी सुद्धा तो 3ऱ्या नंबरवरती येतोय त्यामुळे लक्षात ठेवायचं. सोबतच लँडलॉक्ड प्रदेशामध्ये म्हणजे जिथे प्रत्यक्षात ज्याचा समुद्र किनाऱ्याशी संबंध नाहीये अशा प्रदेशामध्ये कोण नंबर 1 ला ठरतोय हरियाणा. का असं म्हणतोय कारण जो समुद्राशी संबंधित असतो त्याचा असणारा एक्सपोर्टेशन खूप इझिली आणि वाढू पण शकतो कारण तिथं असणारे वॉटर पोर्टच्या माध्यमातून त्याचा असणारा जो काही ट्रान्सपोर्टेशन आहे का तो इझिली त्यांना प्राप्त होऊ शकतो. म्हणून हा मुद्दा लक्षात घ्यायचा. हरियाणा नंबरवर तर 1 साठी आहे, निर्यातीसाठी त्याची तयारी दर्शवतोय. आणि उल्लेख केला केंद्रशासित प्रदेश आणि लहान राज्यांमध्ये कोण असेल तर गोवा हा प्रथम क्रमांकावर दिसतोय. मोठ्या राज्यांच्या लिस्टमध्ये तामिळनाडू नंबर 1 ला, डोंगराळ भागामध्ये उत्तराखंड नंबर 1 ला आणि सोबत पाहिलं लँडलॉक प्रदेशामध्ये हरियाणा नंबर 1 ला आणि लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये गोवा नंबर 1 ला आहे. या असणाऱ्या एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्सच्या अनुषंगाने हे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळे विधान बरोबर असतील. क्वेश्चन नंबर 18 चा उल्लेख. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 19 बघूया आपण. काय बघा क्वेश्चन नंबर 19 चा संदर्भ. खाली विधाने विचारत घ्या. रिपब्लिक ऑफ आयर्लंड ज्येष्ठ विद्यार्थ्यांसाठी सामाजिक, वैयक्तिक आणि आरोग्य शिक्षणामध्ये बदलांचा एक भाग म्हणून 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी नातेसंबंध आणि लैंगिक शिक्षणाचे धडे अनिवार्य करत आहे. लक्षात घ्यायचं कोणता देश कंपल्शन करतोय लक्षात घ्यायचं आयर्लंड कंपल्शन करतोय. प्रश्न विचारला जाईल कारण हा लैंगिक शिक्षणाशी संबंधित मुद्दा येतोय. नातेसंबंध आणि लैंगिक शिक्षणाचे मुद्दे कंपल्शन केले जात आहेत आयर्लंड मध्ये. हे चर्चेमध्ये येतात लक्षात ठेवायचं. आणि आठवड्यातून किती 1 तास याचे धडे दिले जातील. आणि 2018 मध्ये सरकारने रिपब्लिकन ऑफ आयर्लंड मधील शाळांमध्ये RSE चे असणारे प्रमुख पुनरावलोकन करण्याचे आदेश दिले होते. म्हणजे 2018 मध्येच याच्याबद्दलचं मूल्यमापन करायला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने आता 2023 मध्ये हा इनिशिएटिव्ह घेतला जातोय. तर हे लक्षात घ्यायचं. हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. आणि कोणत्या देशाचा उल्लेख येतोय आयर्लंडचा उल्लेख येतोय. आणि याच आयर्लंडकडनं आपण आपल्या राज्यघटनेमध्ये एक महत्वपूर्ण संदर्भ आणला होता तो म्हणजे कुठला तर भाग नंबर 4 चा मुद्दा आणला होता. DPSP चा रेफरन्स याच्यामध्ये आपण बघतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या असणाऱ्या शैक्षणिक भूमिकेचा संदर्भ याच्यामध्ये हायलाइट होतो कलम नंबर 45 च्या अनुषंगाने. आणि तिथंच आपण याला हा मुद्दा दिसतोय त्या देशांतर्गत जिथं या ठिकाणी संदर्भ येतोय कुठल्या शिक्षणाचा तर लैंगिक शिक्षणाचा मुद्दा येतोय. हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 20 चा उल्लेख करूया आणि संदर्भ येतोय हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या अनुषंगाने. काय बघा हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये भारताने गेल्या वर्षी 87 वरून कितव्या नंबरवरती 80व्या क्रमांकावरती म्हणजे 7 पायदान आपण इम्प्रूव्हमेंट करतोय. आणि यात किती 57 देशांमध्ये विजा मोफत प्रवेश दिला जात आहे. लक्षात घ्यायचं विजा मुक्त प्रवेशाचा उल्लेख 57 देशांमध्ये आहे. आणि विजा ऑन अरायव्हल आणि प्रत्यक्षात विजा फ्री यांचा उल्लेख केला तर आपण 62-63 देशांपर्यंत जातोय आता. पण लिस्ट मध्ये 2023च्या अंतर्गत पाहिलं तर 57 देशांचा उल्लेख इथं लक्षात ठेवायचा. आणि सिंगापूरकडे आता जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे ज्याने आपल्या नागरिकांना जगभरातील 227 पैकी 192 प्रवासी स्थळांवर विजा मुक्त प्रवेश दिलेला आहे. लक्षात घ्यायचं याच्या अगोदर ह्या लिस्ट मध्ये 2023च्या जपान कितव्या नंबरवरती घसरलाय जपान 3rd नंबरवरती घसरलेला आहे. कारण हेनले पासपोर्ट निर्देशकामध्ये जपान किती या अगोदर 5 वर्ष टॉप रँक वरती होता तो आता 3rd रँक वरती जातोय. मग लक्षात घ्यायचं हेनले पासपोर्ट इंडेक्सचा उल्लेख केला तर तिथं आता भारत 80व्या स्थानावरती पोहोचतोय. त्यामुळे हे तिन्ही विधानं बरोबर असणार आहेत हे इथे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. चला फिफा महिला फुटबॉल विश्वचषक 2023
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये आयोजित केला जात आहे का? 2023चा महिला फुटबॉल विश्वचषकाचा उल्लेख केला तर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मध्ये यस. आणि ही स्पर्धा 20 जुलै ते 20 ऑगस्ट या कालावधीत एका महिन्याच्या कालावधीत होणार आहे. आणि ही पहिली सह यजमान स्पर्धा आणि अनेक महासंघांमध्ये आयोजित केलेला पहिला वरिष्ठांचा विश्वचषक आहे का? तर हो, म्हणजे एकापेक्षा जास्त कंट्रीजला होस्टिंगचा अधिकार दिलेत का? तर हा पहिला इव्हेंट आहे का? तर यस, लक्षात घ्यायचा. महिला फुटबॉल विश्वचषक 2023चा उल्लेख याच्यामध्ये येतोय. अंडर 17चा उल्लेख केला तर आपल्या भारताचाही रँक त्याच्यामध्ये दिसतोयच आपल्याला कंटिन्युअसली, पण इथं संदर्भ येतोय म्हणजे कोणाचा असेल या ठिकाणी तर पहिल्यांदा वरिष्ठांचा असणारा हा विश्वचषक आहे जो 2 देश होस्ट करतायत. आणि भारताच्या बाबतीमध्ये पाहिला तर डीडी स्पोर्ट्सने भारतातील फिफा महिला विश्वचषक 2023 साठी टेलिव्हिजन अधिकार प्राप्त केलेत का? तर यस, हो, कुणी डीडी स्पोर्टनं याच्या असणारे ब्रॉडकास्टिंगचे अधिकार प्राप्त मिळवलेले आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे फिफाचा उल्लेख करायचा आणि या विधानांचा संदर्भ योग्य पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे ऑस्ट्रेलियाच्या अनुषंगाने, न्यूझीलंडच्या अनुषंगाने. ठीक आहे. नंतर संदर्भ येतोय क्वेश्चन नंबर 22. काय पहा, गुजरात सरकारने आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे वन वेब इंडिया, खूप महत्वाचा मुद्दा आहे वन वेब इंडिया, कारण हा स्पेस इंडस्ट्रीमध्ये प्रायव्हेटायझेशनच्या अनुषंगाने एंट्री करणाऱ्या पहिली कंपनी आहे. कशामध्ये? त्या ठिकाणी तर स्कायरूट एरोस्पेसच्या सोबत हा मुद्दा चर्चेमध्ये असतो. 2 कंपन्यांची नावं लक्षात ठेवायची. वन वेब इंडिया युके बेस्ड कंपनी, दुसरा असेल त्या ठिकाणी स्कायरूट एरोस्पेसचा मुद्दा आहे. दोन्ही लक्षात ठेवायचे. आणि यांच्या कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत गुजरात मधील मेहसाणा येथे भारतातील पहिली सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साइट स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली का? तर हो, कुठे केली? गुजरात. लक्षात ठेवायचं. गुजरात मधल्या मेहसाणा येथे भारतातील पहिली सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साइटचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. आणि सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साइट स्थापन करण्यासाठी गुजरातने 19 जुलै रोजी लंडन स्थित कंपनी आहे वन वेब इंडिया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यांच्यातील सामंजस्य करार केलेला आहे का? यस. आणि वन वेब ही 648 उपग्रहांसह लो अर्थ ऑर्बिट उपग्रह कंपनी आहे. या कंपनीची स्थापना कुणी? ग्रेग वायलर यांनी 2012 मध्ये केली होती आणि तिचं मुख्यालय लंडन, इंग्लंड या ठिकाणी आहे. तर यस, लक्षात घ्यायचं. कोणाचं नाव? कंपनी स्थापना ग्रेग वायलर यांचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. विधानं सर्व बरोबर आहेत, पण या वन वेब इंडियाचा उल्लेख याच्यामध्ये चर्चेमध्ये असतो, तो इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार. ठीक आहे. चला, क्वेश्चन 23चा उल्लेख केला. काय बघा, इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2022 मध्ये प्रमुख राज्यांमध्ये कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे? इनोव्हेशनच्या अनुषंगाने बघितलं तर कोणता राज्य नंबर 1 ला दिसतोय? तर इनोव्हेशन्स मध्ये आपल्याला कर्नाटक नंबर 1 ला दिसतोय. आणि तुम्हाला हे पण माहिती असेल, वुमन स्टार्टअपचा उल्लेख केला तर आपल्याला नंबर 1 च्या अनुषंगाने या ठिकाणी बेंगळुरू दिसतोय. त्यामुळे तोही उल्लेख कर्नाटकाच्या अनुषंगाने येतोय, तोही इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. चला, क्वेश्चन 24चा उल्लेख करूया आपण. काय बघा, इटलीने दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैन्याच्या योगदानाचा गौरव करून मोंटोन येथील व्हीसी यशवंत घाडगे सनदियल मेमोरियल नावाच्या स्मारकाचं अनावरण केलं आहे. लक्षात घ्यायचं. 2023च्या जुलैमध्ये कोण? इटली काय करतोय? भारतीय सैन्याच्या योगदानाचा गौरव म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अनुषंगाने कुठं? मोंटोन येथील व्हीसी यशवंत घाडगे, लक्षात घ्यायचं, व्हीसी यशवंत घाडगे सनदियल मेमोरियलच्या स्मारकाचं अनावरण केलं का? यस. आणि स्मारकाचं ब्रीदवाक्य काय या ठिकाणी? ओमाइन्स सब इओडेम सोल. याचा अर्थ काय? आपण सर्व एकाच सूर्याखाली राहतो. या अनुषंगाने हे ब्रीदवाक्य चर्चेमध्ये येते का? तर हो. आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान इटालियन मोहिमेमध्ये भारतीय सैनिकांचं महत्वपूर्ण योगदान दिसले, ज्यामध्ये 50,000हून अधिक सैनिक 4थ्या, 8व्या आणि 10व्या डिव्हिजन मध्ये कार्यरत होते. आणि त्या अनुषंगाने इटली भारताला रेकग्नाइज करतोय, भारतीय सेनेला रेकग्नाइज करतोय, तो इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे विधानं सर्वच योग्य आहेत, हे लक्षात ठेवा. आणि शेवटचा क्वेश्चन 25 नंबरचा, औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार मिळालाय का? तर यस. कुठला?
महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार. उद्योगरत्न पुरस्कार हा महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा हा राज्यस्तरीय पुरस्कार आहे का? तर यस, दोन्ही विधानं बरोबर आहेत. महाराष्ट्राच्या अनुषंगाने दिला जाणारा हा महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार कोणाला दिला जातोय? या ठिकाणी रतन टाटा यांना दिला जातोय. हे हित लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. अशा पद्धतीचे असणारे हे 25 क्वेश्चन्स जुलै महिन्याच्या अनुषंगाने. विधानं खूप दिलीत मी तुम्हाला, मान्य आहे मला. बऱ्याच विद्यार्थ्यांचा मुद्दा येतोय की सर आम्हाला हितच खुश करा, पेपरमध्ये जे होईल ती होईल. पण अशी अपेक्षा या ठिकाणी नाहीये. जास्तीत जास्त विधानं आपल्या डोळ्याखालनं जावेत, त्याच्या पाठीमागचा सार बघावा. कारण आयोग बऱ्याच वेळा एखादा कंटेम्पररी टाइम ऑफ पिरियड मधला असणारा क्वेश्चन तो इंटरलिंक करून असणारे मागच्या इयर मध्ये विचारतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं, त्याच्या बेसिक कंटेंट वरती सुद्धा प्रश्न केला जातो. म्हणून पार्श्वभूमी, तरतूद, आत्ताची चालू घडामोडी अशा 3 असणाऱ्या मुद्द्यांना फोकस करून मी असणारे 25 क्वेश्चन तयार केले होते. आय होप हे मुद्दे तुम्हाला समजले असतील आणि या क्वेश्चनच्या माध्यमातून तुमची जुलै महिन्यातील असणारे करंट अफेअरच्या प्रिपरेशनला 25 एक्स्ट्रा टॉपिक तुम्हाला मिळाले असतील अशी अपेक्षा करतो आणि इथं आपण थांबूया. थँक्यू.